चणे फुटाण्याच्या प्रसादात ऑरामाइनचा वापर होतोय का? मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात जीवाणू आढळलेत. किम जोंग उन यांच्या धमकीमुळे ट्रम्प यांचा सूर बदललाय. LPG KYC ची अंतिम मुदत वाढवलीये. औषध आणि खाद्यपदार्थांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी FDA ने QR कोड प्रणाली सुरू केली आहे. द 100 2026 दरम्यान एक मोठी घटना घडली आहे. ND स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी 50% सवलत मिळणार आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 18 ऑगस्ट वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरची. सणासुदीच्या काळात मुंबईतील विविध बाजारपेठा, संकुले, मॉल, दुकानांमध्ये चणे फुटाण्याचा प्रसाद मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र या प्रसादाला आकर्षक रंग देण्यासाठी ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केलाय. यामुळे कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने चणे फुटाण्याच्या प्रसादाची तातडीने तपासणी करून अशा रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या पदार्थांची विक्री थांबवावी अशी मागणी त्यांनी महापौर रितू तावडे यांना केली आहे. महापौर तावडे यांना दिलेल्या पत्रात पाटील यांनी म्हटलंय की नागरिकांच्या जीविताचं रक्षण करणं ही महापालिकेची बंधनकारक जबाबदारी आहे. उत्सवांच्या काळात चणे फुटाण्याचा प्रसाद विक्रीसाठी ठेवला जातो. या प्रसादाला आकर्षक स्वरूप देण्यासाठी ऑरामाइन नावाची रासायनिक पावडर वापरली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. या रसायनाचा पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये रासायनिक स्वरूपात वापर केला जात असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय. त्याचा अन्नपदार्थांमध्ये वापर झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका अहवालाची. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा अहवाल समोर आल्यानंतर रेल्वेमध्ये खळबळ उडाली आहे. अहवालात उघड झालेल्या त्रुटींची गंभीर दखल घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या विविध विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. मुंबईसह देशभरातील शेकडो रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात आरोग्यासाठी हानिकारक असलेले कोलाय जीवाणू आढळल्याचं वृत्त आहे. मुंबईतील देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक असलेल्या CSMT तसंच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि लोणावळा यांसारख्या देशभरातील इतर रेल्वे विभागांमधील उपनगरेतर स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पाण्याव्यतिरिक्त स्थानकांवरील शौचालयांमध्येही अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. या प्रकरणावरील कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर रेल्वे मंत्र्यांनी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करण्यासाठी तात्काळ सुधारणात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटॅगॉनला दक्षिण कोरियासोबतचे संयुक्त लष्करी सराव कमी करण्याचे आदेश दिले. इराणला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी मदत करण्यास दक्षिण कोरियाने नकार दिल्याचे कारण त्यांनी दिले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की या आठवड्यात सुरू होणारे हे सराव खूप खर्चिक असून ते उत्तर कोरियाला पूर्णपणे चुकीचा आणि शत्रुत्वपूर्ण संदेश देतात. व्हाईट हाऊसमध्ये आल्यापासून उत्तर कोरियाचे वर्तन धमकीरहित आणि आदरपूर्ण राहिलंय. त्यामुळे आता ते रद्द करण्यासाठी खूप उशीर झालाय. हे ओळखून मी संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांना संयुक्त लष्करी सरावांमध्ये लक्षणीय घट करण्याचे निर्देश दिलेत, असं ट्रम्प यांनी लिहिलं. 18,000 दक्षिण कोरियन सैनिकांचा सहभाग असलेला हा 11 दिवसांचा सराव उत्तर कोरियाकडून येणाऱ्या धोक्यांविरुद्ध सज्जता मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. अमेरिकी लष्कराच्या माहितीनुसार अमेरिकी आणि दक्षिण कोरियन सैन्याने कठीण परिस्थितीत संयुक्त कारवाईचा सराव केला. यामध्ये अचूक लक्ष्यभेद आणि युद्धाभ्यासाची क्षमता तपासण्यासाठी प्रत्यक्ष गोळीबाराचा सराव, पाण्याचा अडथळा पार करणे,
आणि पूर्वनियोजित लष्करी उपकरणांची तैनाती यांचा समावेश होता. पॉडकास्टची चौथी बातमी आहे LPG ग्राहकांसाठी. आधार आधारित LPG KYC करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2026 होती, परंतु आता ग्राहकांना त्यांचे KYC पूर्ण करण्यासाठी 23 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप त्यांचं KYC पूर्ण केलेलं नाही त्यांना त्यांचे गॅस कनेक्शन त्वरित खंडित होण्याची चिंता करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही KYC कडे दुर्लक्ष करून पूर्णपणे निष्काळजी राहावे. वेळेवर KYC पूर्ण न केल्यास LPG सिलेंडर मिळवताना अडचणी येऊ शकतात. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कर्नाटक सरकारची. कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने नागरिकांच्या तक्रारींचं निवारण जलद करण्यासाठी QR कोड आधारित तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. हा उपक्रम सेंटर फॉर गव्हर्नन्सच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे नागरिक आणि ग्राहक QR कोड स्कॅन करून औषध आणि अन्न सुरक्षेशी संबंधित तक्रारी सहजपणे नोंदवू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिची चौकशी, देखरेख आणि निराकरण प्रक्रिया देखील ऑनलाईन केली जाईल. QR प्रणालीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि इतर खाद्य आस्थापनांविरुद्ध तक्रारी करता येतील. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द 100 2026 स्पर्धेदरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरक्षा आणि भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांनी एका मोठ्या अवैध सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही घटना लंडन स्पिरिट आणि MI लंडन यांच्यातील पुरुषांच्या डर्बी सामन्यादरम्यान घडली. सामना सुरू होऊन केवळ 30 मिनिटे झाली असताना स्टँडमध्ये बसलेल्या एका पती-पत्नीला संशयास्पद हालचालींमुळे मैदानाबाहेर काढण्यात आलं. हे जोडपं स्टेडियममध्ये असताना एका बाहेरील सट्टेबाजी नेटवर्कला प्रत्येक चेंडूची माहिती पाठवत होते. खेळपट्टीच्या बाजूने केलेल्या या प्रकारामुळे त्या जोडप्यावर कारवाई करण्यात आली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ND स्टुडिओची. महाराष्ट्र शासनाने परिचालनासाठी घेतलेल्या कर्जत येथील ND स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत संचालक मंडळाचे ते पहिले अध्यक्ष ठरलेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली ND स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. ND स्टुडिओ हे चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि वैविध्यपूर्ण स्थळांसाठी प्रसिद्ध असून येथे मराठीसह हिंदी तसंच इतर भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेब सिरीज आणि विविध दृकश्राव्य निर्मितीच्या चित्रीकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या पार्श्वभूमीवर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.